प्रिय पप्पा, आज तुम्हाला सासरे म्हणून नाही तर पप्पा म्हणून हाक मारावीशी वाटते. लग्नानंतर जेव्हा या घरात पहिल्यांदा पाऊल ठेवलं तेव्हा मनात कितीतरी प्रश्न होते. नवं घर, नवी माणसं, नवी नाती. पण तुम्ही एका वाक्यात माझी सगळी भीती दूर केली. हे तुझंही घर आहे, मन मोकळेपणाने राहा. त्या दिवसापासून मी या घरात सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून जगायला शिकली. तुम्ही कधी मोठमोठे उपदेश केले नाही, पण तुमच्या वागण्यातून मला खूप काही शिकायला मिळालं. प्रामाणिकपणा, संयम, कष्ट आणि प्रत्येक नात्याचा आदर हे सगळं तुमच्याकडूनच शिकले. माझ्याकडून कधी चुका झाल्या असतील, कधी नकळत तुमचं मन दुखावलं असेल तर आज मनापासून माफी मागते. कारण मुलगी जशी तिच्या वडिलांशी कधी हट्ट करते तशीच कधी कधी तुम्हीही वागले असेल. पण एक गोष्ट मात्र खरी, तुमच्याविषयीचा आदर माझ्या मनात नेहमीच तसाच राहिला. लोक म्हणतात मुलगी लग्नानंतर तिचे वडील मागे सोडून येते, पण मला वाटतं मुलगी एक वडील मागे सोडते आणि दुसरे वडील आयुष्यात मिळवते. माझ्यासाठी तुम्ही फक्त सासरे नाही तर या घराचा आधारस्तंभ आहात. तुमच्या आशीर्वादाची सावली आणि तुमच्या विश्वासाची ताकद आमच्या संसाराला कायम लाभत राहू. देवाकडे माझी एकच प्रार्थना, तुम्हाला निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्य लाभो. कारण प्रत्येक सासरे कठोर नसतात. काही सासरे मुलीच्या आयुष्यात दुसऱ्यांदा वडील म्हणून येतात. तुम्हाला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा.